नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला 12व्या शतकामध्ये शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधलेल्या अशा ऐतिहासिक आणि प्राचीन गडावर घेऊन आलेलो आहे। सह्याद्रीच्या उंच डोंगरावर असल्यामुळे हा गड किल्ले पन्हाळगड म्हणून ओळखला जातो। पण मित्रांनो, या किल्ल्यावर मी तुम्हाला दुसऱ्यांदा घेऊन आलेलो आहे, कारण या गडावर अनेक प्राचीन वास्तू, प्राचीन मंदिरे, प्राचीन दरवाजे आणि प्राचीन बुर्ज आपल्याला बघायला मिळतात। हे सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे। पण या गडावर एक अशी रहस्यमय आणि प्राचीन जागा आहे, ती तुम्हाला दाखवायची राहिली होती। ती जागा पर्यटकापासून दूर आहे। गुगलवर किंवा मॅपवर त्याचा कुठेही उल्लेख होत नाही। मी शोधत त्या जागेजवळ जाणार आहे। माणसांना विचारत ह्या गल्लीतून त्या गल्लीतून शोधत त्या जागेजवळ जाऊन मी तुम्हाला ते प्राचीन ठिकाण दाखवणार आहे। आणि त्या ठिकाणाचं नाव आहे प्राचीन बौद्ध गुहा। त्या गुहा सह्याद्रीच्या डोंगराच्या आतमध्ये आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक लहान मोठ्या खोल्या आणि लहान मोठ्या गुहा बघायला मिळतात। त्या गुहेच्या आतमध्ये बौद्ध भिक्षू तपश्चर्या करत होते आणि हा किल्ला 12व्या शतकामध्ये बांधला। पण ते ठिकाण 12व्या शतकाच्या अगोदर पासून या ठिकाणी अस्तित्वात असल्यामुळे बघण्यासाठी अतिशय रहस्यमय असणार आहे। कारण सह्याद्रीचा दगड फोडून आतमध्ये खूप मोठ्या गुहा जशा घरासारख्या बनवल्या आहेत, ते एकदम रहस्यमय असणार आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या पन्हाळगडावर फिरा आणि मी देखील विचारत त्या ठिकाणी जातो आणि तुम्हाला प्राचीन अशा रहस्यमय गुहा दाखवतो, ज्या गुहा या किल्ला अस्तित्वात येण्या अगोदर या ठिकाणी अस्तित्वात होत्या। मी आता गुहेच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहे। या गुहा शोधण्यासाठी मला खूप वेळ लागला, कारण हे ठिकाण असे आहे की ती येण्यासाठी कोणताही बोर्ड किंवा रस्ता नाही। पायवाटेने तुम्हाला या ठिकाणी यावं लागतं। मी या गल्लीत जातोय, त्या गल्लीत जातोय आणि विचारत या ठिकाणी फायनली मी पोहोचलो। या गुहेमध्ये जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। हा पहिला आहे, पण इथून खाली काय उतरता येणार नाही, खोली जास्त आहे। आणि दुसरा मार्ग या ठिकाणी आहे, बघू शकता तुम्ही। हा दुसरा मार्ग आहे गुहेमध्ये प्रवेश करण्यासाठी। आणि तिसरा मार्ग आहे या ठिकाणी बघा, हे काळे दगड दिसत असतील। हा डोंगर पूर्ण काळ्या दगडाने बनलेला आहे। हा दगड कोरत आणि खोदत ही जमिनीच्या आतमध्ये बौद्ध गुहा बनवलेली आहे। वरून बघा मित्रांनो, वरून बघितल्यानंतर एकदम प्लेन दिसते। जवळ आल्यानंतरच आपल्याला या गुहेमध्ये जाता येतं आणि समजतं की या ठिकाणी गुहा बनवलेल्या आहेत। आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करूया। खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत। आज सूर्यप्रकाश क्लिअर असल्यामुळे आत म्हणजे उजेड पडलेला आहे आणि हे गुहेचे पहिले प्रवेशद्वार आहे। आतमध्ये जाताना गुहेची उंची कमी होत जाते आणि आतमध्ये जाणारा हा मार्ग बघून तुमच्या लक्षात आले असेल हा दगड कसा खोदलेला आहे। त्यावेळी काय आधुनिक उपकरणे नसतील, दगडांना दगडावर आपटून किंवा दगडांच्या हत्याराने ही गुहा खोदलेली आहे। आणि पुढे जाण्यासाठी मित्रांनो वाकत जावं लागतं बघा। आणि इकडे वळल्यानंतर हा दुसरा मार्ग आहे। आतमध्ये आवाज घुमतो बघा। या ठिकाणी आल्यानंतर गुहेची उंची भरपूर आहे। या ठिकाणी आपण उभे राहू शकतो, बघू शकता तुम्ही। मी तुम्हाला खाली येण्यासाठी जी पहिली जागा दाखवली होती ती हीच आहे। इथून खाली सूर्यप्रकाश देखील येतो आणि समोर आपल्याला एक होल दिसत आहे। हे होल कसले आहे हे बघूया, कारण या होलामध्ये अंधार पण दिसत आहे आपल्याला, त्यामुळे मी टॉर्च ऑन करतो बघा। या ठिकाणी गुहा आहे काय आहे ती माहीत नाही, त्यामुळे कॅमेरा आतमध्ये घालावा लागेल। आणि कॅमेरा आतमध्ये घातल्यानंतर समजलं की ही गुहा म्हणजे हा होल एवढाच आहे। कदाचित हा पाण्याचा कुंड असणार आहे, म्हणजे जे पण बौद्ध भिक्षू या ठिकाणी तपश्चर्या करायचे त्यांच्यासाठी हा पाण्याचा कुंड बनवलेला आहे। आणि पाण्याच्या कुंडाच्या डाव्या साईडला अजून एक आपल्याला
गुहा बघायला मिळते. या गुहेचे प्रवेशद्वार खूप मोठे आहे, चौकटीसारखा आकार दिलेला आहे आणि हे दगड कोरून हुबेहूब एका घरातल्या खोलीसारखा आकार आपल्याला दिसतो. जणू काही आपल्याला असे वाटेल आपण घरातील खोलीमध्ये प्रवेश करत आहे. आणि या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला आतमध्ये सर्वत्र अंधार दिसतो. बघा, आतमधून ही गुहा भरपूर मोठी आहे. कदाचित बौद्ध भिक्षू या ठिकाणी विश्राम करत असतील. बघा, या ठिकाणी एक देवळी पण बनवलेली आहे, म्हणजे पाण्याचा तांब्या किंवा पाण्याचा लोटा या ठिकाणी ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असेल. आणि या ठिकाणी जसा बेड असतो त्या प्रकारे हा दगड कोरलेला आहे, चौकोनी सफाई, आणि खाली इथं पेस आहे. म्हणजे हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला समजते की फायनली हे सर्व आराम करण्यासाठी बनवलेले आहे. आणि वरून हा दगड, ही गुहा कशी दिसते बघा. अनेक वर्ष झाली तरी सुद्धा हे आहे तसे उभे आहे. आणि या गुहेमधून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला समोर आणखी एक गुहा बघायला मिळते. त्या गुहेच्या मधोमध भगवान बुद्धांचा एक पुतळा देखील आपल्याला बघायला मिळतो. सर्वप्रथम आपण पुतळा बघूया. ओम नमः शिवाय. भगवान बुद्धांचे दर्शन घ्या. आणि बुद्धांच्या साईडला, या साईडला बसण्यासाठी जागा बनवलेली आहे. म्हणजे बौद्ध भिक्षू इथे किंवा या साईडला तपश्चर्या करत असतील. ही जागा थोडी मोठी आहे आणि आतमध्ये हे खुर्चीसारखे बनवलेले आहे, म्हणजे या ठिकाणी बौद्ध भिक्षू तपश्चर्या करत असतील. आणि समोर ही जागा आहे, हा पाण्याचा कुंड आहे, तिथून ते पाणी घेत असतील पिण्यासाठी. बघा, हा कमानीचा आकार कसा आहे बघा. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन सभ्यता मिळते बघायला. आणि बौद्ध भिक्षू या ठिकाणी तपश्चर्या यासाठी करत असतील की इथे एकदम शांतता आहे. जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे इथे कोणीही त्रास देत नाही. फक्त पक्ष्यांचा आवाज, हवेचा आवाज आणि शांतमय वातावरण या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्या तपश्चर्याला यश येत असेल. आता आपण या गुहेमधून बाहेर पडणारा मार्ग बघूया. बघा, खाली हे तुम्हाला पायाच्या निशाणी दिसत असतील. पावसाळ्यामध्ये या गुहेमध्ये पाणी भरतं, त्यामुळे चिखल असतो, त्यामुळे हे पाय कुत्र्यांचे किंवा मोठ्या बगड्यांचे असू शकतात. हाच तो मार्ग आहे ज्या मार्गाने मी गुहेमध्ये प्रवेश केला. आणि हा दुसरा मार्ग आहे, या मार्गाने मी गुहेमधून बाहेर पडत आहे. बाहेर पडताना देखील वाकत वाकत पुढे जावं लागतं, कारण बाहेर पडणारा मार्ग पण पुढे चिंचोळा आहे. बघा, याच मार्गाने मी बाहेर आलो. आणि वरून ह्या गुहा आपल्याला जणू काय आहेत अशा वाटत नाहीत. आपलं असं वाटेल की ते 2-3 खड्डे खोदलेले आहेत, पण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजते की या गुहा आतमधून कशा आहेत. पण मित्रांनो, या गुहा शोधण्यासाठी मला खूप वेळ लागला, तसं तुम्हाला पण लागू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला निशाणी सांगतो. या गुहेजवळ पोहोचण्यासाठी तुम्हाला अंबाबाईच्या मंदिराजवळ यायला लागेल. आणि मंदिरापासून वरती आल्यानंतर तुम्हाला ही 2 झाडे दिसतील. हे कसले झाड आहे माहीत नाही, आणि हे एक झाड आहे. ह्या झाडांच्या जवळ ह्या प्राचीन बौद्ध गुफा आहेत, म्हणजे बौद्ध गुहा आहेत, आपण त्याला गुहा म्हणू. आणि इथे कुठेही आपल्याला निशाणी बघायला मिळत नाहीत किंवा एरो मार्क बघायला मिळत नाही की तुम्ही या प्राचीन बौद्ध गुहा बघण्यासाठी येऊ शकता. त्या आपल्याला शोधाव्या लागतात, कारण मला तुम्हाला दाखवायच्या होत्या, म्हणून मी खूप प्रयत्न करून शोधल्या. फायनली या गुहेमध्ये गेलो आणि तुम्हाला ह्या प्राचीन गुहा दाखवल्या, ज्या किल्ला बनण्या अगोदर बनलेल्या आहेत. त्यामुळे बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि इतिहास समजण्यासारखे आहेत. आज मी किल्ले पन्हाळगडावर आलो
आणि एक असे रहस्यमय प्राचीन ठिकाण तुम्हाला दाखवलं. ते जमिनीच्या आतमध्ये कसे बनवलेले आहे, आतमध्ये गुहा कशा आहेत, आतमध्ये लहान मोठ्या खोल्या कशा बनवल्या आहेत आणि बौद्ध भिक्षू कुठे तपश्चर्या करत होते, पाण्याचा कुंड कुठं बनवला होता, हे सर्व तुम्हाला दाखवले. त्यासाठी मला ह्या गल्लीतून त्या गल्लीतून शोधत शोधत त्या ठिकाणी जावं लागलं आणि फायनली मी तुम्हाला ते दाखवलं. या गडावर अजून काही प्राचीन ठिकाणी आहेत, ते देखील मी शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी या गडावर येऊन तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला, प्राचीन गुहा दाखवल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमो पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.